बारामतीमध्ये या वेळेला लेडीज स्पेशल लढत रंगणार आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या उमेदवार कांचन कुल असा सामना रंगणार आहे। रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर रिंगणात होते, मात्र यंदा थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे। भाजप, शिवसेना व मित्र पक्षाकडून मला जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते। आणि कुलकुटुंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सर्वसामान्य जनतेची सेवा कुलकुटुंबियांनी केली आहे। याचीच पोचपावती म्हणून बहुतेक मला बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असे मला वाटते। आणि ज्याप्रमाणे दौंड तालुक्याची सेवा कुलकुटुंबियांकडून झाली तशीच सेवा यापुढे बारामती लोकसभा मतदारसंघाची होईल अशी मी सर्वांना ग्वाही देते। यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे। देशभरामध्ये 500 ठिकाणी भाजपची विजय संकल्प रॅली भाजपकडून काढण्यात येणार आहे। आज आणि 26 तारखेला भाजप देशभर विजय संकल्प रॅली घेणार आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा सकाळी आग्रा इथं विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी होतील। विजय संकल्प रॅली योगी आदित्यनाथ सुद्धा सहभागी होणार आहे। दुपारी 12 वाजता सहारनपूर इथं विजय संकल्प मेळावा सुद्धा घेण्यात येणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे। देशभरात 500 ठिकाणी भाजपची विजय संकल्प रॅली होणार आहे। अधिक माहिती घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत सर्व लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आणि त्या दरम्यान आता ज्या पद्धतीने आता त्यांनी घोषणा केली होती की 500 जागांवरती ते विजय संकल्प रॅली घेतील आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। महत्वाचं म्हणजे पक्षाध्यक्ष अमित शहा हे सायंकाळी 4 वाजता आग्रा येथे एक मोठी सभा घेणार आहे, जी विजय संकल्प रॅली असणार आहे। या माध्यमातून ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकास कामाचा उहापोह करण्यात येईल आणि सोबतच ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांचं राजकारण सुरू आहे त्यावरती देखील जोरदार टीकेची झाडं उडवण्याचा प्रयत्न अमित शहा यांचा राहणार आहे। सोबतच जर बघितलं आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने 268 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे आणि याच उमेदवारांच्या घोषणा केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघांमध्ये देखील रॅलींचे आयोजन होणार आहे। योगी आदित्यनाथ देखील रॅली आयोजित करतात। जे मुख्यमंत्री आहेत वेगवेगळ्या राज्याचे ते देखील विजय संकल्प रॅली आयोजित करतात आणि एक प्रकारे प्रचाराचा धुराळाच उडून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।